जनरल सायन्सचा आपला 6 टॉपिक मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज आज आपण पाहणार आहोत. फिजिकल क्वांटिटीज म्हणजे भौतिक राशींचे मेजरमेंट म्हणजे मापन. ठीक आहे, हा फिजिक्सचा भाग आहे, म्हणजे भौतिकशास्त्राचा हा भाग आहे. चला आपण सुरुवात करूया. ऑब्झर्व अँड डिस्कस म्हणजे निरीक्षण करा आणि चर्चा करा. हाऊ आर द व्हेरियस आर्टिकल्स अँड मटेरियल शोन इन द पिक्चर मेजर्ड. आता हे जे आर्टिकल्स दिलेले आहेत किंवा मटेरियल दिलेले आहेत ते कसे मोजले जातात. सो दिस इज ब्रिंजल्स म्हणजे वांगी आहेत, हे ग्रॅममध्ये मोजले जातात. दिस इज थ्रेड म्हणजे हा धागा आहे, हा कशामध्ये मोजला जात असणार आहे, मीटर, सेंटीमीटर. दिस इज बंच ऑफ व्हेजिटेबल म्हणजे एक भाजीची पेंडी आपण ज्याला म्हणतो, तो बंचमध्ये म्हणजे बाजारात आपण गेलो मार्केटमध्ये तर तो बंच स्वरूपात म्हणजे पेंडी स्वरूपात विकला जातो. मिल्क इज मेजर्ड इन मिलीलीटर और लिटर. गोल्ड मेजर्ड इन ग्रॅम and cloth is measured in meter. Okay, so these articles or material are measured in various components. वेगळ्या पद्धतीने ते मोजलं जातं. द फिजिकल क्वांटिटी म्हणजे भौतिक राशी, याचा आपण अभ्यास करणार. डे टू डे लाईफ वी मेजर मेनी थिंग्स सच ॲज वेट ऑफ फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, फूड ग्रेन्स, टेम्परेचर म्हणजे दररोजच्या जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी मोजत असतो. जसं की फळांचं वजन आहे, भाज्यांचं आहे, धान्याचं वजन आहे. टेम्परेचर ऑफ बॉडी म्हणजे शरीराचं तापमान मोजतो. सम लिक्विड्स मग काही द्रव मोजतो लिटर मिलीलिटरमध्ये, मग ते मिल्क असेल, ऑइल असेल. व्हॉल्यूम ऑफ लिक्विड्स त्यांचं घनता किंवा आकारमान मोजतो. डेन्सिटी म्हणजे घनता मोजतो. स्पीड ऑफ व्हेकल्स म्हणजे वाहनांची चाल किंवा वेग मोजतो. ओके, म्हणजे या पद्धतीनं आपण वेगवेगळे घटक दररोजच्या जीवनामध्ये मोजत असतो. आणि हे जे आपण मोजतो त्यांनाच आपण क्वांटिटी म्हणतो. हे जरा लक्षात ठेवा. काय म्हणतो? क्वांटिटी. आता क्वांटिटीची डेफिनेशन इथं कुठं दिलेली नाही, फक्त क्वांटिटी म्हणजे ज्याला राशी म्हणतात. सो क्वांटिटी मीन्स व्हॉट इज टू बी मेजर्ड. लक्षात ठेवा, व्हॉट इज टू बी मेजर्ड इज कॉल्ड क्वांटिटी. काय मोजायचं आहे त्याला राशी म्हणतात. अँड सच क्वांटिटीज, मग यामध्ये मोजतो म्हणजे काय मोजतो आपण, तर जेव्हा वजन किंवा हे मोजतो तेव्हा तर मास असतं, वस्तुमान. वेट म्हणजे वजन. डिस्टन्स म्हणजे अंतर. स्पीड म्हणजे वेग. टेम्परेचर म्हणजे तापमान. व्हॉल्यूम म्हणजे आकारमान. सच क्वांटिटीज आर नोन ॲज फिजिकल क्वांटिटीज. यांना आपण भौतिक राशी आपण म्हणत असतो. सो व्हॉट इज मीन बाय क्वांटिटी? व्हॉट इज टू बी मेजर्ड इज क्वांटिटी. अँड व्हॉट इज फिजिकल क्वांटिटीज? सच क्वांटिटीज मीन्स मास, वेट, डिस्टन्स, स्पीड, टेम्परेचर, व्हॉल्यूम आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटीज. सो याचा अर्थ फिजिकल क्वांटिटीज. द फिजिकल क्वांटिटी जेव्हा आपण एक्सप्रेस करतो, मांडतो, तेव्हा त्याचं मॅग्निट्यूड इथे शब्द आहे बघा. मॅग्निट्यूड इज इम्पॉर्टंट. ओके, सो मॅग्निट्यूड आपल्याला सांगता येणं महत्त्वाचं आहे. व्हॅल्यू अँड युनिट आर यूज टू एक्सप्रेस द मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी. मॅग्निट्यूड म्हणजे परिमाण, त्याला मराठीमध्ये परिमाण असं म्हटलं जातं. सो व्हॅल्यू, मग फिजिकल क्वांटिटीचं मॅग्निट्यूड सांगता आलं पाहिजे. आणि मॅग्निट्यूड सांगताना, मॅग्निट्यूड लिहिताना दोन गोष्टींची गरज असते, व्हॅल्यू अँड युनिट. ओके, हे लक्षात ठेवा. व्हॅल्यू अँड युनिट आर यूज टू एक्सप्रेस मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी. व्हॅल्यू अँड युनिट इथं आहे, व्हॅल्यू अँड युनिट. आता हे मॅग्निट्यूड म्हणजे नेमकं काय, तर एक्झाम्पल एक दिलं आहे. स्वराली वॉक्स 2 किलोमीटर्स एव्हरी डे. म्हणजे स्वराली दररोज 2 किलोमीटर चालते. यामध्ये 2 किलोमीटर, इथं 2 इज व्हॅल्यू. 2 काय आहे? व्हॅल्यू. आणि किलोमीटर हे त्याचं युनिट आहे. म्हणजे 2 किलोमीटर हे काय झालं इथे मॅग्निट्यूड झालं त्याचं. आणि त्यामध्ये 2 ही व्हॅल्यू आहे, किलोमीटर हे त्याचं युनिट आहे. सो हिअर 2 इज व्हॅल्यू अँड किलोमीटर इज युनिट टू यूज टू एक्सप्रेस द मॅग्निट्यूड ऑफ द डिस्टन्स. आणि यामध्ये काय मोजलं आहे?
2 किलोमीटर हे डिस्टन्स आहे, डिस्टन्स मोजलं आहे. डिस्टन्स या फिजिकल क्वांटिटीचं मॅग्निट्यूड लिहिताना 2 किलोमीटर हे मॅग्निट्यूड वापरलं जातं आणि मॅग्निट्यूडमध्ये परत 2 घटक आले. 2 इज व्हॅल्यू, किलोमीटर इज युनिट. लक्षात आलं. तेव्हा मॅग्निट्यूड हा शब्द पुढे येणार आहे आज आणखी आपल्याला. तेव्हा लक्षात ठेवा मॅग्निट्यूड म्हणजे त्यामध्ये परिमाण कोणतं आहे तर 2 किलोमीटर. त्यामध्ये 2 ही व्हॅल्यू आहे, किलोमीटर हे त्याचं युनिट आहे. म्हणजे कोणतीही फिजिकल क्वांटिटी मांडताना हे मॅग्निट्यूड असलं पाहिजे, माहीत असलं पाहिजे. त्या फिजिकल क्वांटिटीचे 2 टाईप्स आहेत. कोणते 2 समोर दिसत आहेत. टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज आर फर्स्ट स्केलर क्वांटिटी अँड सेकंड वेक्टर क्वांटिटी. दोन्ही महत्त्वाचे शब्द आहेत, घटक आहेत आणि त्यांचा अभ्यास वेगवेगळा आहे, म्हणजे संकल्पना वेगळ्या आहेत. त्यावेळी लक्षात ठेवायचं आहे स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे. फर्स्ट आपण घेऊया स्केलर क्वांटिटी. अ क्वांटिटी दॅट कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस्ड बाय इट्स मॅग्निट्यूड अलोन इज कॉल्ड स्केलर क्वांटिटी. मग ज्या क्वांटिटीज मांडताना फक्त मॅग्निट्यूड सांगितलं की पुरेसं असते. मॅग्निट्यूड म्हणजे काय, व्हॅल्यू आणि युनिट सांगितलं की पुरेसं असते. सच क्वांटिटीज आर नोन ॲज स्केलर क्वांटिटीज. बघा, अ क्वांटिटी दॅट कॅन बी, आपण असं म्हणू शकतो, क्वांटिटी दॅट कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस्ड बाय इट्स मॅग्निट्यूड अलोन. फक्त मॅग्निट्यूड सांगितलं की जी क्वांटिटी कळते ती म्हणजे स्केलर क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल, only magnitude, that is value with unit is used to express quantities such as length. तर लांबी सांगायची आहे की त्या 5 सेंटीमीटर आहे, तर इथं आपल्याला मॅग्निट्यूड पुरेसं झालं. 5 सेंटीमीटर हे मॅग्निट्यूड झालं, 5 व्हॅल्यू झाली, सेंटीमीटर हे युनिट झालं. यावरून आपल्याला त्याची लांबी कळते. ब्रेड्थ या रुंदी आहे, एरिया, मास. आता एखादं जर टेम्परेचर सांगायचं आहे, टेम्परेचर इथे दिलेलं आहे 101 फॅरेनहाईट, तर 101 डिग्री हे 101 ही व्हॅल्यू झाली आणि फॅरेनहाईट हे काय झालं, त्याचं युनिट झालं. आपल्याला लगेच कळतं की हे तापमान आहे, बरोबर आहे. 2 किलोमीटर सांगितले, 2 किलोमीटर म्हणजे लगेच कळलं की अंतर आहे. म्हणजे यावरून मॅग्निट्यूडवरून लगेच कळतं की ती क्वांटिटी कोणती आहे, बरोबर आहे. त्यामुळं अशा क्वांटिटीला आपण स्केलर क्वांटिटी म्हणतो. म्हणजे 101 फॅरेनहाईट आपल्याला कळतं हे टेम्परेचर आहे. 2 किलोमीटर सांगितलं की कळतं की अंतर आहे, बरोबर. म्हणजे जेव्हा मॅग्निट्यूड सांगून आपल्याला लगेच कळतं ती क्वांटिटी कोणती आहे, त्या क्वांटिटींना म्हटलं जातं स्केलर क्वांटिटी. आणि यानंतर पुढे वेक्टर क्वांटिटी. म्हणजे इथं फक्त मॅग्निट्यूड सांगून चालणार नाही, तर त्याच्याबरोबर आणखी एक सांगणं गरजेचं आहे. ते म्हणजे इथं शब्द आहे डिरेक्शन, म्हणजे दिशा सांगणं गरजेचं आहे. द क्वांटिटी that is expressed completely only when magnitude and direction are both given. बघा, मगाशी काय होतं, स्केलर क्वांटिटीमध्ये काय होतं, क्वांटिटी दॅट कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस्ड बाय इट्स मॅग्निट्यूड अलोन इज नोन ॲज स्केलर, अँड क्वांटिटी दॅट इज एक्सप्रेस कम्प्लिटली ओनली वेन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन आर बोथ गिवन. म्हणजे जर मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन म्हणजे परिमाण आणि दिशा दोन्ही सांगितले असतील किंवा ते सांगितल्यानंतरच ती क्वांटिटी कळत असेल तरच त्याला म्हटलं जातं वेक्टर क्वांटिटी. लक्षात राहील. सो मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन बोथ आर गिवन इज नोन ॲज वेक्टर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन, म्हणजे स्थलांतर ज्याला म्हटलं जातं, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणे. व्हेलॉसिटी म्हणजे वेग, आर वेक्टर. अशा या वेक्टर क्वांटिटीज आहेत, अजून पुढे येणारच आहेत. फॉर एक्झाम्पल दिले डिस्प्लेसमेंट ऑफ 20 किलोमीटर्स टुवर्ड्स द नॉर्थ, म्हणजे उत्तर दिशेकडे 20 किलोमीटर अंतर जाणे. आता इथं 20 किलोमीटर हे मॅग्निट्यूड आलं, उत्तरेकडे जाणे म्हणजे ही डिरेक्शन मिळाली. म्हणजे मॅग्निट्यूड पण दिलं आणि डिरेक्शन पण दिली, म्हणजे ही कोणती क्वांटिटी आहे, डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. द एरोप्लेन फ्लाइंग ॲट अ व्हेलॉसिटी ऑफ 500 किलोमीटर पर आवर टुवर्ड्स मुंबई. एक विमान 500 किलोमीटर प्रति तास या वेगाने मुंबईकडे चाललेले. आता हे 5 किलोमीटर पर आवर हे मॅग्निट्यूड झालं आणि टुवर्ड्स मुंबई म्हणजे मुंबईच्या दिशेने, म्हणजे ही दिशा झाली. 2 घटक दिले, म्हणजे व्हेलॉसिटी म्हणजे वेग, हे काय झालं वेक्टर क्वांटिटी. म्हणजे फक्त मॅग्निट्यूड एक्सप्रेस करत असेल तर ती स्केलर, मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन दिली जात असेल तर ती वेक्टर क्वांटिटी. आता मास या क्वांटिटीचा आपण अभ्यास करूया. मास म्हणजे वस्तुमान. हे 2-3 घटक आहेत मास समजावून घेण्यासाठी. पहिल्यांदा मासचा अर्थ समजावून घ्या. एखाद्या पदार्थामध्ये जो द्रव्याचा साठा असतो त्याला
वस्तुमान असं म्हटलं जातं, म्हणजे मास म्हटलं जातं. मग तीच पहिल्यांदा डेफिनेशन आहे, द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स. मॅटर म्हणजे द्रव्याचा साठा, द्रव. द अमाऊंट ऑफ मॅटर, तर द्रव्य असं लक्षात ठेवायचं, द्रव नाही, द्रव्य, द्रव्याचा साठा. द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स इज नोन ॲज मास. द अमाऊंट ऑफ मॅटर. मॅटर हॅज, आता पुढे बघा, मॅटर म्हणजे तो जे द्रव्य आहे ते, मॅटर हॅज नॅचरल टेंडन्सी टू रेजिस्ट अ चेंज इन इट्स स्टेट विच इज कॉल्ड इनर्शिया. मग प्रत्येक द्रव्याला एक नैसर्गिक त्याची टेंडन्सी असते, कृती असते, की तो आपल्या स्थितीला बदलण्याच्या विरोधात कार्य करत असतो. त्यालाच इनर्शिया म्हणजे जडत्व असं म्हणतात. म्हणजे एखादा दगड रस्त्यावर ठेवलेला आहे तर तो तसाच पडून राहील त्याच्या जडत्वामुळे, आणि तो सहसा आपली जागा सोडणार नाही जोपर्यंत त्याला दुसरं कोणतरी फोर्सफुली त्याची जागा बदलणार नाही. म्हणजे नैसर्गिक जी टेंडन्सी आहे, नॅचरल टेंडन्सी आहे टू रेजिस्ट चेंज इन इट्स स्टेट इज नोन ॲज इनर्शिया. अँड मास इज क्वालिटेटिव्ह मेजर ऑफ इनर्शिया ऑफ ॲन ऑब्जेक्ट. त्या जडत्वाचं मापन करण्याचं काम म्हणजेच काय, मास. लार्जर द मास द ग्रेटर इज द इनर्शिया. मग वस्तुमान जेवढं जास्त असेल त्याच्यातलं जडत्वसुद्धा जास्त असणार, म्हणजे इनर्शिया जास्त असणार. मास इज अ स्केलर क्वांटिटी, म्हणजे ही स्केलर क्वांटिटी आहे, फक्त त्याचं मॅग्निट्यूड सांगितलं की आपल्याला पुरेसं असतं. सो इट डज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस एनिवेअर इन द वर्ल्ड. एखाद्या ऑब्जेक्टचं जे मास आहे ते जगात कुठेही आपण गेलो तरी ते बदलत नाही, समान राहतं. द क्वांटिटीज मास अँड वेट आर डिफरंट. आता आपण मास आणि वेट या वेगवेगळे आहेत. मास म्हणजे वस्तुमान आणि वेट म्हणजे वजन, पण दोन्हीही मोजण्यासाठी ग्रॅम आणि किलोग्रॅम हे युनिट वापरलं जातं. व्हेन वी यूज टू पॅन कॉमन बॅलन्स इन अ शॉप वी कम्पेअर टू मासेस. जेव्हा आपण दुकानामध्ये दोन पारड्यांमध्ये जेव्हा आपण मोजमाप करतो तेव्हा त्यांचं आपण वस्तुमान मोजत असतो, हे लक्षात ठेवायचं. वजन मोजत नसतो, वस्तुमान. आता मास म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स, हे सगळीकडे सेम असतं, ही स्केलर क्वांटिटी आहे. आता याच्याशीच तुलनात्मक अभ्यास करायचा वेटचा. व्हॉट वी मेजर इन ग्रॅम किलोग्रॅम इज मास. आता आपण जे वजन मोजतो, आपण जे म्हणतो ना, ते आपण त्याचं वजन ॲक्च्युली मोजत नसतो, तर आपण ते दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्या तोंडामध्ये असं बसलेलं आहे की आपण वजन मोजतो, पण ते ॲक्च्युली वजन नाही, ते मास आहे. वी किलोग्रॅम इज मास अँड नॉट वेट. आपण वजन मोजत नाही तर वस्तुमान मोजत असतो. मग वेट म्हणजे काय, मास म्हणजे मग अशी डेफिनेशन कळली. वेट म्हणजे काय, तर आपल्यावर पृथ्वीचं जे गुरुत्वीय बल आहे ते किती आहे ते म्हणजे वेट, म्हणजे वजन. तेच इथे दिलं आहे. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन दिस मास इज कॉल्ड वेट. या वस्तुमानावर जो पृथ्वीचं गुरुत्वीय बल कार्य करतं त्याला आपण वजन म्हणतो. ही लक्षात ठेवायची डेफिनेशन. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन मास इज कॉल्ड वेट. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय विच द अर्थ अट्रॅक्ट्स अन ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट्स सेंटर इज कॉल्ड द वेट ऑफ ऑब्जेक्ट. देअरफॉर वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. आता मास ही स्केलर क्वांटिटी आहे आणि वेट ही काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणजे फक्त मॅग्निट्यूड सांगून चालत नाही, तर तिची डिरेक्शनसुद्धा सांगितली असते. सो इट इज डिफरंट ॲट डिफरंट प्लेसेस ऑन द अर्थ. त्यामुळे वेट हे डिफरंट असतं. वेगवेगळ्या ठिकाणी आपण गेलो तर वजन जे आहे ते वेगवेगळं असू शकतं. ठीक आहे. मास स्केलर क्वांटिटी आहे, वेट वेक्टर क्वांटिटी आहे. मास सगळीकडे सेम असतं, पण वेट हे वेगवेगळ्या ठिकाणी आपण गेलो तर ते बदलत राहतं. ठीक आहे. बघा त्याचं उदाहरण आहे, आवर बॉडी हॅज वेट बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. आपल्या शरीराला वजन आहे कशामुळे, पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ म्हणजे गुरुत्वीय बलामुळे. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द मून बीइंग लेस. आता चंद्रावर आपण गेलो तर तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स लेस आहे, सो आवर वेट विल टर्न आउट टू बी लेस देअर. म्हणून चंद्रावर जर आपण जाऊन वजन केलं तर निश्चित ते वजन आपलं काय होणार, कमी दाखवलं जाणार, कारण तिथला ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी आहे. पण आपण चंद्रावर आपलं मास मात्र काय असणार आहे, सेम असणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, मास कुठेही आपण गेलो म्हणजे वस्तुमान आपण कोणत्याही ग्रहावर गेलो तरी ते सारखंच राहणार आहे, पण वेट मात्र वेगवेगळ्या ठिकाणी हे वेगवेगळे असणार आहे. लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे स्टँडर्डाइज्ड मेजरमेंट.
प्रमाणित मापन. ओके, स्टँडर्डाइज मेजर्स आर रिक्वायर्ड फॉर मेजरिंग थिंग्स. म्हणजे का आता वेगवेगळे क्वांटिटीज मोजायचे आहेत. लेंथ आहे, त्यानंतर टेम्परेचर आहे, टाईम आहे. हे सगळ्या एकाच युनिटमध्ये मोजून चालणार नाही, त्याला वेगवेगळे युनिट वापरले पाहिजेत. म्हणून स्टँडर्डाइज मेजरमेंट्स म्हणजे प्रमाणित मापन पद्धती वापरली जाते. सो स्टँडर्डाइज मेजर्स आर रिक्वायर्ड फॉर मेजरिंग थिंग्स. वेगवेगळे घटक मोजण्यासाठी प्रमाणित मेजर्स म्हणजे मापन वापरलं पाहिजे. अँड सच मेजर्स आर कॉल्ड स्टँडर्ड युनिट्स. त्यांनाच प्रमाणित एकके म्हटले जातात. वी हॅव टू मेजर मेनी फिजिकल क्वांटिटीज ॲक्युरेटली. आपल्याला अनेक क्वांटिटीज ह्या अचूक मोजणं गरजेचं असतं. आणि टू मेजर एनी क्वांटिटी वी यूज द युनिट स्पेसिफाईड फॉर इट. आणि म्हणून ती आपण मोजण्यासाठी आपल्याला स्पेसिफाईड युनिट आपण वापरत असतो. जसं की टाईम मेजर करण्यासाठी आपण कशामध्ये ते मेजर करतो, सेकंड, मिनिट, आवरमध्ये. टेम्परेचर डिग्री फॅरेनहाईटमध्ये. डिस्टन्स मीटर, किलोमीटर यामध्ये. सो टू मेजर एनी क्वांटिटी वी यूज द युनिट स्पेसिफाईड फॉर इट. हे त्याचं उदाहरण झालं. आता बघा, प्रिव्हेलिंग सिस्टीम्स ऑफ मेजरमेंट. आता मेजरमेंटच्या काही पद्धती आहेत, दोन इथं पद्धती आहेत, MKS आणि CGS सिस्टीम. सोप्या आहेत. MKS सिस्टीम. इन दिस सिस्टीम डिस्टन्स इज मेजर्ड इन मीटर, मास इन किलोग्रॅम अँड टाईम इन सेकंड. तर MKSमध्येच आहे. MKS सिस्टीम. इन दिस सिस्टीम पहिला आहे मीटर. ओके, M for meter, K for kilometer and S for seconds. In this system distance is measured in meter, mass is measured in kilogram and time is measured in seconds. So this is MKS system. And CGS system, in this system C for centimeter, G for gram, S for second. So distance measured in centimeter, mass measured in gram and time measured in second. म्हणजे टाईम दोघांमध्ये सेकंडमध्येच मोजतात, पण डिस्टन्स आणि मास हे वेगळ्या युनिट्समध्ये मोजलं जातं. सो इन द MKS सिस्टीम ऑफ मेजरमेंट डिस्टन्स, मास अँड टाईम आर ॲक्सेप्टेड ॲज द फंडामेंटल क्वांटिटीज. या MKS सिस्टीममध्ये या फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे पायाभूत राशी आहेत. पुढे ते येणार आहे. दीज 3 क्वांटिटीज आर यूज टू मेजर ऑल अदर क्वांटिटीज. आणि या तिघांवरून मग इतर मोजल्या जातात. हा चार्ट कंप्लीट करायला सांगितले बघा. फिजिकल क्वांटिटी आहे मास. MKSमध्ये मास कशामध्ये मेजर केलेला आहे, किलोग्रॅम इथं आहे. अँड CGSमध्ये ग्रॅम. डिस्टन्स इथं मीटर येणार, इथं सेंटीमीटर. टाईम सेकंद. स्पीड आता इथं ते दिले नाही, स्पीड किलोमीटर. ओके, असं येणार किलोमीटर पर सेकंद. आणि इथं काय येणार, मीटर पर सेकंद. पण स्पीडची जे युनिट आहे ते दोन्हीमध्ये तुम्ही काय लिहू शकता, मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंद. हे स्पीडचं युनिट आहे, मीटर पर सेकंद. इयत्ता 6वीला तुम्हाला तो भाग होता, व्हॉट इज मीन बाय स्पीड अँड युनिट. तसंच आहे ते मीटर पर सेकंद. हां, आता पायाभूत राशी, फंडामेंटल क्वांटिटीज. इट इज इनफ टू सिलेक्ट अ फ्यू आउट ऑफ मेनी क्वांटिटीज अँड स्टँडर्डाइज देअर युनिट्स. आता अनेक ज्या राशी आहेत त्यातल्या 7 राशी काय केल्या, पिक केल्या म्हणजे निवडल्या आणि त्यांचे युनिट स्टँडर्डाइज केले म्हणजे युनिट ठरवले. जसं की लेंथला मीटर सेंटीमीटर, डिस्टन्सला किलोमीटर मीटर, टाईमला टेम्परेचर डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे. अशा क्वांटिटीज निवडल्या, त्यांचे युनिट्स फिक्स केले. अशा क्वांटिटीजना काय म्हटलं जातं, फंडामेंटल क्वांटिटीज असं म्हटलं जातं. यू कॅन सी फ्रॉम अबव एक्झाम्पल दॅट युनिट्स ऑफ द क्वांटिटीज लेंथ अँड टाईम नीड टू बी स्टँडर्डाइज. सच क्वांटिटीज आर कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटीज. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय सांगणार तुम्ही, क्वांटिटीज like length, time need to be standardized, or some quantities are need to be standardized. Such quantities are known as fundamental quantities. आणि त्या निवडल्या आणि त्यांचे युनिट्स फिक्स केले, स्टँडर्डाइज केले. ओके. ऑफकोर्स अ स्टँडर्ड फंडामेंटल युनिट मस्ट बी अवेलेबल टू ऑल अँड मस्ट नॉट बी व्हेरिएबल. आणि हे सगळ्यांसाठी समान असलं पाहिजे आणि त्याची किंमत, व्हॅल्यू बदलता कामा नाही. म्हणजे फंडामेंटल म्हणजे काही क्वांटिटीज निवडल्या आणि त्यांची युनिट स्टँडर्डाइज केले, त्यांना फंडामेंटल क्वांटिटीज म्हटलं जातं. इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स, आंतरराष्ट्रीय पद्धत एककांची. अँड इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट बेस्ड ऑन 7 फंडामेंटल क्वांटिटीज कॉल द सिस्टीम इंटरनॅशनल. ही त्याची डेफिनेशन आहे. अँड इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स ही कुणावर अवलंबून आहे, बेस्ड ऑन 7 फंडामेंटल युनिट्स.
7 मूलभूत राशींवर इज कॉल्ड सिस्टीम इंटरनॅशनल इज करंटली यूज ऑल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजे सध्या जी पद्धत मापनाची आणि एककांची वापरली जाते ती सिस्टीम इंटरनॅशनल SI पद्धत आहे. जगभरात ती वापरली जाते आणि इट इज ऑल्सो कॉल्ड द मेट्रिक सिस्टीम. त्याला दशमान पद्धत असं म्हटलं जातं. The names and symbols of units of the fundamental quantities length, time and mass in the system are given in the following table. Quantity length त्याचं युनिट कोणतं आहे, लेंथचं मीटर सिम्बॉल आहे, लोअर केसमध्ये M आहे. मास किलोग्रॅम आहे, युनिट त्याचं स्टँडर्ड युनिट kg किलोग्रॅम. टाईम सेकंद S. तेव्हा हे आपल्याला माहितीच आहे, त्याचे युनिट आणि सिम्बॉल दिलेले आहेत. नाव इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्युरेट मेजरमेंट. अतिशय महत्त्वाचा भाग आहे की अचूक मापनाची गरज किंवा काय महत्त्व आहे. हा प्रश्न आपल्याला आहे. अचूक मापन आपण केव्हा करतो, व्हॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्युरेट मेजरमेंट. बघा, हाऊ ॲक्युरेट मेजरमेंट मस्ट बी डिपेंड्स अपॉन इट्स पर्पज. आपण काय करतो, अचूक मापन केव्हा करतो, तर ते कशासाठी मोजायचं आहे यावर आपण ठरवतो की ते अचूक मोजायचं आहे का. म्हणजे सोनं मोजायचं असेल तर अतिशय काळजीपूर्वक अचूक मोजावं लागतं, पण तेच बाजारामध्ये आपण कांदे किंवा बटाटे विकत घेतो तर ते एवढं अचूक असेल याच्याकडे आपण लक्ष देत नाही. दुकानदारसुद्धा एखादा कांदा किंवा बटाटा वजनामध्ये जास्त टाकतो, पण तेच सोनं मोजायचं असेल तर असं होऊन चालत नाही. म्हणजे ॲक्युरेट मेजरमेंट हे कशावर अवलंबून आहे, पर्पजवर आहे, काय मोजायला लागलो आहे त्याच्यावर अवलंबून आहे. अकॉर्डिंगली ॲन ॲप्रोप्रिएट डिव्हाइस हॅज टू बी यूज फॉर द मेजरमेंट. आणि त्यानुसार त्याला अनुसरून काय केलं जातं, डिव्हाइस म्हणजे साधन वापरलं जातं. आता अचूक मोजमाप कुणाकुणाचं केलं जातं, मेजरमेंट ऑफ सबस्टन्सेस दॅट आर प्रिशियस, मौल्यवान आहेत त्यांचं मेजरमेंट अचूक केलं जातं, प्रिशियस. ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स, अतिशय महत्त्वाचे आहेत त्यांचंसुद्धा अचूक मोजमाप केलं जातं. अँड यूज इन व्हेरी स्मॉल क्वांटिटीज. आणि अतिशय लहान भाग आहेत, म्हणजे गाडीचे पार्ट अतिशय लहान पार्ट आहेत ते सुद्धा मोजूनच त्यांची कटिंग वगैरे फिटिंग केलं जातं, बरोबर आहे. इज डन मेटिक्युलसली अँड ॲक्युरेटली, म्हणजे अतिशय काळजीपूर्वक आणि अचूक केलं जातं. बघा या 3 घटकांचं, मेजरमेंट ऑफ सबस्टन्स दॅट आर प्रिशियस, ग्रेट इम्पॉर्टन्स अँड यूज्ड इन व्हेरी स्मॉल क्वांटिटीज. ड्यू टू ॲडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाल्यामुळे, डिव्हाइस दॅट मेजर व्हेरी स्मॉल मॅग्निट्यूड्स ऑफ, मग अनेक लहान घटकसुद्धा मोजले जात आहेत. लाईक डिस्टन्स म्हणजे अंतराचा कमीत कमी भागसुद्धा मोजला जातो आहे. मास वस्तुमानाचा कमीत कमी भाग मोजला जातो आहे. टाईम वेळसुद्धा कमीत कमी मोजता येते. टेम्परेचर तापमान आर अवेलेबल नाव, म्हणजे हे कमीत कमी स्मॉल मॅग्निट्यूडमध्ये मोजतासुद्धा येतात. फॉर एक्झाम्पल डिस्टन्स अँड टाईम इन कनेक्शन विथ व्हेरी इम्पॉर्टंट स्पोर्ट्स कॉम्पिटिशन, मास. ओके, स्पोर्ट कॉम्पिटिशन म्हणजे क्रीडा स्पर्धांमध्ये बघा वेळ मोजताना स्टॉपवॉचचा वापर केला जातो, त्यामध्ये सेकंद आणि सेकंदाच्या पुढेही खाली त्याचे सेकंदाचे भागसुद्धा मोजता येतात. मास ऑफ गोल्ड, सोन्याचा अगदी कमीत कमी भागसुद्धा मोजता येतो. बॉडी टेम्परेचर म्हणजे शरीराचं तापमानसुद्धा आपल्याला अगदी कमीत कमीसुद्धा मोजता येतं. म्हणजे या पद्धतीनं मेजरमेंटची इम्पॉर्टन्स आपल्याला आहेत. त्यानंतर महत्त्वाचं 2च उत्तर आहेत बघायचं. मेजर कॉजेस ऑफ एरर्स इन मेजरमेंट, मापनाच्या चुका, मुख्य चुका 2 आहेत. एक मापनामध्ये होणाऱ्या चुका, पहिली आहे नॉट यूजिंग ॲप्रोप्रिएट डिव्हाइस, योग्य साधन न वापरणे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला एखादं घटक मोजायचं आहे, आपण काय आपल्याकडं साधन आपण चुकीचं वापरायला लागलो आहे, बरोबर. योग्य साधन न वापरणे, नॉट यूजिंग ॲप्रोप्रिएट डिव्हाइस. आणि दुसरं मेजर आहे नॉट यूजिंग द डिव्हाइस प्रॉपरली. आता इथं असं करू शकतो आपण, नॉट यूजिंग द डिव्हाइस प्रॉपरली म्हणजे साधन बरोबर आहे माझ्याकडे पण मी चुकीच्या पद्धतीनं वापरायला लागलो आहे, तर ते मोजमाप काय होणार, चुकणार. मग इथं असं करा, नॉट यूजिंग ॲप्रोप्रिएटच्या जागी हा शब्द लिहूया, प्रॉपर. नॉट यूजिंग प्रॉपर डिव्हाइस म्हणजे योग्य साधन न वापरणे. नॉट यूजिंग डिव्हाइस प्रॉपरली म्हणजे साधन माझ्याकडे आहे योग्य पण मी चुकीच्या पद्धतीने वापरतो आहे, तर काय होणार, मोजण्यामध्ये चुका होण्याची शक्यता आहे. सो दीज आर द 2 मेजर कॉजेस इन मेजरमेंट. मेजर म्हणजे मुख्य चुका मापनातल्या या 2 आहेत. ठीक आहे. आता बघा
हा प्रश्न पुस्तकातला स्वाध्यायातलाच आहे. व्हॉट प्रिकॉशन विल यू टेक टू मेक ॲक्युरेट मेजरमेंट इन डे टू डे अफेअर्स. दररोजच्या जीवनामध्ये आपण खरेदीला गेलो आहे तर अचूक मापनासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे. डज द बॅलन्स कॅरी द स्टॅम्प ऑफ स्टँडर्डायझेशन बाय द डिपार्टमेंट ऑफ वेट अँड मेजर्स. आता हा वजनमाप विभाग असतो तो लोकांची फसवणूक होऊ नये यासाठी काम करत असतो. वजन माप वेट अँड मेजर डिपार्टमेंट. मग त्याचा प्रत्येक बॅलन्सवर म्हणजे तराजूवर काय असतो, छाप असतो किंवा शिक्का असतो. मग तो आहे का हे आपण तपासलं पाहिजे. डज द बॅलन्स कॅरी द स्टॅम्प ऑफ स्टँडर्डायझेशन बाय द वेट अँड मेजर डिपार्टमेंट. सेकंड, इज द बॅलन्स स्टेबल. तराजू स्थिर आहे का. आता सगळीकडे इलेक्ट्रॉनिक बॅलन्स आहेत पण तरीसुद्धा काही दुकानांमध्ये अजूनही रेग्युलर बॅलन्स वापरला जातो, तराजू वापरला जातो. तो स्टेबल आहे का, स्थिर आहे का, हलतोय असं आपण बघितलं पाहिजे. इज द पॉइंटर ऑफ बॅलन्स अपराईट. त्याचा जो पॉइंटर असतो मध्यभागी तो स्थिर असतो का किंवा सरळ उभावरती असतो का हे बघितलं पाहिजे. इज द वेट मेड ऑफ मेटल. मग त्या पॅनमध्ये म्हणजे पारड्यांमध्ये जे वेट ठेवलं जातं ते धातूचंच आहे का. हाऊ इज द बॅलन्स हेल्ड. तो बॅलन्स धरणाऱ्याने कसा धरला, योग्य धरला आहे का हे बघितलं पाहिजे. हॅज द अंडरसाइड ऑफ पॅन ऑफ द बॅलन्स बीन टेम्पर्ड विथ. मग त्या बॅलन्स तराजूचे जे पारडे आहेत त्याची खालची बाजू व्यवस्थित आहे का, त्यामध्ये काही छेडछाड केलेली आहे म्हणजे कुठेतरी आत ते ठोकून वजन कमी होईल असं काही केलेलं आहे का, असे सुद्धा काय केले पाहिजेत आपण हे पॉईंट सगळे पाहिले पाहिजेत. ठीक आहे. ओके, तर या टॉपिकचा आपण एक्सरसाइज कंप्लीट करायचा आहे. काही डाऊट्स असतील तर मला तुम्ही विचारायचे आहेत, मी ते एक्सप्लेन करेन. ओके, थँक्यू.